की काय सांगत होता स्वतःला? हां, नक्कीच. थँक माहिती दिल्याबद्दल. आणि खूप दमलो पण आज प्रेशर खूप होतं माझ्यावरती. आणि पोरं मला बोलली पण होती आज, की "तुझ्यावरती सर्व गेम आहे. तू उभा राहा फक्त. ते सही काही शक्य अशक्य तो शक्य करून दाखवशील तू." आणि नक्कीच त्यांनी चान्स दिला आणि त्यांनी विश्वास ठेवा माझ्यावरती. त्यामुळे त्यांचा पण आभार मानतो आणि माझ्या टीमचा पण आभार मानतो. धन्यवाद. आणि सूरजने काय म्हटलंय माहिती आहे का? थोडासा दमलोय. पण सूरज भावा, जास्त धावायला पण दम लागतो आणि जास्त धावला का पण दम लागतो आणि तो दम खाऊन तुम्ही दाखवला त्याबद्दल सूरज सुद्धा खास अभिनंदन. कारण दबाव होता, प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये अगदी दडपण व्यवस्थित सूरजने हाताळलेत. म्हणून सामनावीरचा पुरस्कार सूरजला प्रदान करण्यात येतोय. एक एक सामना सरस होतोय. 70चा सामनाही रंगला, 35चाही रंगला. ही खासियत आहे कुणबी चषकाची. ही खासियत आहे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशननं केलेल्या प्रयत्नांची, अर्थात क्रिकेटच्या महासंग्रामाची. पुढच्या सामन्याला होते सुरुवात. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होतोय. पुन्हा एकदा येऊया हलकीशी धुवून आणि पुढचा मॅच आंबिवली व आणि किल्ला खालचेवाडी यामध्ये होते सामना. थँक्यू. डीजे थांबा. धन्यवाद तुकाराम मंगेले सर, क्रिकेट एक्सपर्ट्स आणि नक्कीच आमचे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी बऱ्याच वेळेला उपलब्ध होते. समालोचन करताना खूप मजा येते त्यांच्या जोडीला. सध्या मॅचला सुरुवात झालंय. आपण बघतोय किल्लावाडी खालची आणि आंबवली ब या दोन संघामध्ये मॅच सुरू झालाय. पहिल्या इनिंगला सुरुवात झालाय. पहिल्या चेंडूचा खेळ आपण जर बघितला गेला तर संदीप आणि राहुल अशी जोडी आहे. गोलंदाजी मार्गवरती रोहित आहेत. पहिल्या चेंडूवरती तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. कट केलाय थर्डमॅनला. चेंडू सध्या तरी आपण बघितलं गेलं चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू चाललाय डीप. थर्डमॅनला पाठला काय रेस जिंकलाय चेंडूने आणि इथून चेंडू जर आपण बघितला गेला तर सीमा पार गेलाय. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या फलकावरती. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 5 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रोहित. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पण यावेळी चांगला चेंडू हाताळलाय रोहितने. डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. 5 फलकावरती लागले गेलेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. यावेळी चेंडू जर आपण बघितलं पिचिंग केलं होतं. प्रयत्न होते. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले या चेंडूवरती. एक धाव येते. प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील कारण महत्वाचे खेळाडू आहेत. जर महत्वाच्या खेळाडूला बाद केलं तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजावरती दडपण पाहायला भेटेल. पण गोलंदाज प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. धावसंख्या होती ती 6 धावा. सध्या आपण बघतोय 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आंबिवली बीचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये रोहित सध्या आपण बघतोय शेवटच्या फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचाय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एक धाव एरिया चेंडू होती. पहिल्या षटकाची समाप्ती झालंय. इथून प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर बघितलं गेलं तर 7 धावेवरती आंबिवली बीचा संघ सध्या प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय. डीजे कडे जातोय. एक ते एक सुमधुर संगीत.
मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. एकनाथ आलेत गोलंदाजी मार्क वरती. राहुल आणि संदीप अशी जोडी आहे सध्या. फटका खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आले होते पण लेग स्टंप वरती आले होते. थोडस बॉल वरती जाणं गरजेचं होतं. डॉट बॉलची सांगता झालंय. फॉलो केले यावेळी गोलंदाजाने फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघितलं गेलं तर डॉट बॉल आलाय. एकनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब झालाय. फेकी खराब झालाय त्यामुळे तू मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. कॉलिंग मध्ये बिघाड झाला होता पूर्णपणे. त्यामुळे या चेंडूवरती येतंय एक धाव. धावसंख्या फलकावरती लागली जाते 8 धावा. एकनाथ आतापर्यंत गोलंदाजी करत असताना पाहायला भेटला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 बॅटर सज्ज झालेत पण मोठा फटका खेळू दिला जात नाही. या चेंडूवरती प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा चांगला फटका खेळला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेकी खराब झालाय. बॅकअप झालंय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जर विचार केला तर या चेंडूवरती एक धाव येते. सध्या धडपड पलपड अशी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने वर. संघ पोहोचलाय 9 वरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग केलंय आणि पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. कुठल्याच पद्धतीचा फटका खेळू दिला जात नाही. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 10 धावा. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा एकनाथ सज्ज गोलंदाजी मार्क वरती. फटका केला ऑन साइडला डीप वरती. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. झेल प्रयत्न केलाय. शरीराच्या साह्याने चेंडूला अडवले. 2 धावा येतील या चेंडूवरती. प्रयत्न खूप धडपड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण कुणबी चषकामध्ये आपल्याला जिवंत राहायचं असेल तर मात्र ही धडपड करणं गरजेचं आहे. 2 धावा येतात. धावसंख्या होती ती 12. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 11 चेंडूवरती 12 धावा केल्यात. बॅटिंग करणारा संघ आंबवलीचा संघ सध्या आपण बघतो बॅटिंग करतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा फटका खेळलाय छान. सध्या डीप वरती क्षेत्ररक्षक आपण बघतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती गेलाय. 2 धावा येतील. षटकाची झाले समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. आंबिवली बीचा संघ पोचलाय बिनबाद 14 धावा. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्क वरती आता रोहित पुन्हा एकदा आलेत. सध्या तरी जर विचार केला तर 7च्या सरासरीने बॅटिंग करणारा संघ अंबवली बीचा पाहायला भेटला जातोय. पण आता ही सरासरी वाढवावी लागेल कारण पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला धावा जमा करणं गरजेचं आहे. ते घडेल का पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रोहित आलाय. यावेळी चेंडूला आपण जर बघितलं गेलं थर्डमॅन रिझन मध्ये खेळलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव येईल. कुठलाही मोठा फटका मारू दिला नाही. आतापर्यंत जर विचार केला तर 13 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 1 चौकार आपण बघितलं गेलाय. त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना. या संघामध्ये जर विचार केला तर यंगस्टर आपल्याला पाहायला भेटले जातात आणि सध्या ते यंगस्टर चांगली कामगिरी करतात. चांगलं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम झाला. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी झालाय. आता इथून कलेक्शन नाही त्यामुळे 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 17 वरती.
आणि जेव्हा जेव्हा 17चा आकडा येतो ना तेव्हा आमचे तुकाराम मांगेला सर नेहमी सांगतात की 17 आहे तो खतरा आहे. आता खतरा कोणावरती असेल, गोलंदाजावरती असेल का फलंदाजावरती असेल? मैदानाच्या आतमध्ये खतरा आहे तर पर्यंत पलकावरती 17 आहे. जर ह्या धावसंख्या मोठी उभी करायची असेल ना तर मग खतरा झेलावा लागेल. पण सध्या तरी डॉट बॉल आलाय. खतरा खतरा फलंदाजी करणाऱ्या टीमवरती पाहायला भेटला जातोय. बॅटर आता इथून जर विचार केला तर स्ट्रगल होताना पाहायला भेटले जाते. राहुलने जर आतापर्यंत बघितलं गेलं तर 9 चेंडूवरती 12 केल्यात. त्याला 7 संदीपची आहे, 6 मध्ये 5 त्यांनी बनवल्यात. पण आता ही आकडेवारी मोठी करावी लागेल, चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल. फटक्याचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज उचली घेणारा चेंडू पंचांनी दर्शवले. सध्या आपण बघतोय वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धावसंख्या 1 ने भर. संघ पोचलाय 18 वरती. पुन्हा एकदा रोहित सज्ज गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळला इनसाइड आउटचा. क्षेत्ररक्षक आलाय. 1 बाउन्स. चेंडूला फील्ड केलं जाईल. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाली छान आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा येतात 2 धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते. 20 पलकावरती लागत असताना आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे 2 चेंडू निर्णायक हातावर लागतील गोलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. 5वा चेंडू हाताळलाय रोहितने छान. 20 वरती पूर्णपणे बांधून ठेवलंय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करणारा संघ जर आपण बघितला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झाले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 20. आंबवली बीचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. सध्या आपण बघतोय शरीरावरती उचली घेणारा चेंडू होता. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी ते दर्शवलंय. दाद मागितली होती पण सध्या तरी जर विचार केला तर डॉट बॉल आलाय. आता डगआउट्स मधून आवाज असा येतो की दादा मार, बाबा मारायची आहेत. कारण 20 ने काय होणार नाही. कमीत कमी 35 येणं गरजेचं आहे. 5 मध्ये 15 धावा येतील का मैदानाच्या आतमध्ये की गोलंदाजी छान होईल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. सध्या आपण बघतोय डीप वरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला आलाय. उचललाय. फेक करेपर्यंत 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथून धावचीच्या रूपामध्ये परतावं लागतंय. गडी बाद. बॅक टू डगआउट गॉन.
फटका खेळलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी, आणखीन एक गडी बाद, फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज, फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला या चेंडूला फील करेपर्यंत. 2 धावा येतील की पंच दर्शवतील. वा, इथून गडी बाद झालाय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटलं जात आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज बाद. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 22 वरती 3 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवट चांगला करावा लागेल आता. नाही, 17 चेंडूवरती मोठे फटके आलेत, पण 18व्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस टाइम झालाय, बॅटच्या वरच्या कडेला लागलाय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होईल. या चेंडूवरती ते 1 धाव. इथून 24 चेंडूवरती 24 बनवल्यात. 25 धावेची आवश्यकता आहे. संघ जर आपण बघितला गेलात तर किल्ले खालचीवाडी या संघाला 24 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. पनाली बी आणि धामणी बी या 2 संघाच्या कर्णधार विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने या. धावसंख्या 24, 25 धावा करायच्या आहेत. ते उद्या सकाळी 8:30 वाजता सुरू होतील. म्हणून आज आपण पहिल्या फेरीतील हे सर्व सामने खेळवणार आहेत आणि जे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी उद्या सकाळी 8:30 वाजता आपला पहिला टॉस आणि मॅच सुरू होईल. 8:30 वाजता उद्या पहिला टॉस होईल. जे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले सर्व संघ आहेत त्यांना विनंती असेल का उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या मॅचला सुरुवात होईल. चला, पनाली ब आणि धामणी ब आपण या. आपला केला जाईल टॉस. आपण जर बघितलं गेलं तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने कुणबी चषक 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम सध्या बघतोय आणि या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हेमंतजी शिगवण साहेब आहेत. या मंडणगड तालुका क्रिकेट कुणबी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकासजी रटाटे साहेब आहेत आणि त्यानंतर सचिव जर आपण बघितले गेले तर हेमंत दुसार साहेब आहेत. सध्या आपण बघतोय टॉस केला जातोय 2 संघामध्ये. पनाली ब आणि धामणी ब या 2 संघामध्ये टॉस केला जातोय. आपण बघतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सहसचिव नामदेवजी साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. टेल म्हटलंय आणि टेल आलंय. नाणेफेकीचं कौल जिंकलंय.
पन्हाळी ब संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. काय डिसिजन आहे? आम्ही फील्ड घेतोय, फिल्डिंग करणार. आता सकाळपासून आपण मॅचेस बघितले, संध्याकाळचं सत्र रात्रीचे फ्लड लाईट्स मध्ये मॅच खेळायचे आहेत. काय टोटल पर्यंत रोखवणार? आमचं 35 पर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, 30 ते 35. कारण संध्याकाळच्या सत्रात जास्त इथे धाव होत नाहीत, पाहतो आम्ही. म्हणजे कित्येक वर्ष आम्ही या ग्राउंडचा आम्हाला अनुभव आहे, त्यामुळे 35च्या आतमध्येच त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. या फ्लड लाईट मध्ये खेळताना आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द. तो आयोजन तर खूपच छान असतो. यावर्षी सुद्धा खूप छान आयोजन झालेलं आहे. आणि यावर्षी लाईव्ह जे लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. आणि असेच आयोजन कुणबी कमिटीने दरवर्षी करत आहो. आणि नवीन नवीन म्हणजे मुलं आता त्यांना एक ओळख मिळते, प्लॅटफॉर्म मिळतो या लाईव्हच्या माध्यमातून. आणि ते पण नारंगीसारख्या सुंदर अशा मैदानात खेळण्याचा जो अनुभव मिळतोय तो पुढे त्यांना नेण्यास नक्कीच भाग पडेल. त्यामुळे कमिटीचे खूप खूप आभार. धन्यवाद. नक्कीच आपण इथून बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितले 30 ते 35 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही कितपर्यंत मचाल मार? आमचा टार्गेट आहे 50च्या वरती मारायचा. असा बॅटर कोण असेल जो या संध्याकाळच्या रात्रीच्या फ्लड लाईट्स मध्ये 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो? पंकज जाकल असा एक नावाजलेला फलंदाज आहे, तो पूर्वी गावापासून खेळत आहे. खूप नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल खूप चांगलं नियोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही संघांना, कर्णधारांना. चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहेत. पहिल्या चेंडूवरती सध्या जरी आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. पाठलाग करायचा आहे 24 धावेचा. 24 चेंडू 24 बनवायचे आहेत. सध्या तरी 2 चेंडूंवरती 5 केल्यात. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदल झालात. आमच्या सोबत तुकाराम मांगेला सर, त्यांचंही वेलकम असेल. मागे सर पहिलं तर आपण 35 धावांचा पाठलाग करायचा होता. पुन्हा एकदा मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम अर्थात कुणबी चषक 2026. 25 धावांचा 24 धावांचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली झाली. आता विकेटच फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला घेऊन येऊ शकतं विकेट. जर विकेट आल्या तरच येणार, नाही तर अन्यथा मॅच चाललाय. जसा चेंडू चाललाय ना तसा मॅच चाललाय. बॉल लाईनच्या बाहेर चौकार. त्यानंतर 2 सामने होतील. नुकताच टॉस झालाय. पणाली ब आणि धामणी ब या 2 संघादरम्यान टॉस झालाय. अकोटाप्याचा चेंडू होता, बॅक पुढला गेला, कव्हरच्या दिशेने चेंडूला केला, जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता दोन्ही खेळाडूंची धावण्याची इच्छा असली तरी इथून आवाज आलाय की बाबा थोडस थांबायचं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय तर 1-1-11. नक्कीच 11 धावा फलका लागले गेल्यात. फटका केलाय ऑन साईडला आपण बघतोय. डीपवरती प्रोडक्शन आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण होते. या चेंडूवरती 1 धाव येते. प्रयत्न जर विचार केला तर छान पद्धतीने होत असताना बॅटिंग करणारा संघ पाहायला भेटतोय. सध्या धावफलकावरती बघितलं तर धावा झाल्या धावफलकावरती 12. एक पहिले षटक खेळ संपलाय आणि या 18 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता मैदानावरती. 18 मध्ये 12 करायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतील नितेश. पण नितेश समोर आव्हान फार मोठं आहे आणि या वेळेला तुम्हाला तो धावांचा पाठलाग करायचा रोखण्यासाठी विकेट महत्वाची आहेत. ऑप्शन फार कमी आहेत. वेळ फक्त जास्त धावून देऊ नका. फिल्डिंग जरूर लावा पण ते फिल्डिंग लावताना वेळेची थोडीशी मर्यादा आहे. ती मर्यादा देखील पाळायची, कारण जो शेड्यूल होता तो थोडासा रेड्यूस करण्यात आला कारण वेळ जास्त वाया गेलाय. जेव्हा आजच्या घडी जर पाहिलं तर अजून 3 सामने खेळवायचे ते पण तुर्तास ते स्थगित केले. मिड विकेटला जातोय चेंडू, जोपर्यंत फील्ड करतील 2 धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला येतो आता 14-14. धावफलकावरती 24 धावांचा पाठलाग केला जातोय.
हवेत आहे. फिल्डर अगदी चेंडूच्या खाली झेल सुटलाय. इथे आता शर्यत जिंकण्याची चालले का शर्यत कॅच सोडण्याची चालले तेच कळत नाही. पण कॅच सोडण्याची शर्यत सुरू आहे. काय होतंय? अजून एक धाव अगदी छोटंसं आव्हान होतं. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम त्या दिशेने पोहोचलेत. अजून एक फटका खेळला. फिल्डर आहे मी म्हटलं ना आता त्यालाही ढकलून दिले. बाबा झेल होऊ शकला असता तो झेल नाही झालाय. षटकार केलाय. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 24 आणि हा सामना जिंकलाय टीमनं. 24 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अगदी सहजगत्या या धावांचा पाठलाग झालाय. पुढचा मॅच सुरू होतोय. इथे फिल्डिंग करणारा संघ मैदानावरती दाखल होईल. सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे. कारण 2 जण आहेत. 2 जण आहेत. 2 जण आहेत त्या लिस्ट मध्ये. 2 खेळाडू आहेत त्याच्यामध्ये निवड करण्यात येईल प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी कुणाला दिली जाईल. दोन खेळाडू होते. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला रोशन. पण रोशनची कामगिरी उजगी ठरलेत आणि रोशन ठरलेत या सामन्यातील सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया रोशनला. चला या रोशन यांना मन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. कुणबी चषक 2026 आदरणीय शिगवण साहेब